नमस्कार ताईंनो, श्री स्वामी समर्थ. मी तुम्हाला आज माझा छोटासा स्वामी अनुभव सांगणार आहे. खूप दिवसाची इच्छा होती माझी स्वतःचं घर असावा सिटी ठिकाणी. पूर्ण प्रॉपर काही तुमच्याशी एवढं खूप मोठा व्हिडिओ होईल असं काही शेअर करत नाही, शॉर्टकटमध्ये सांगते. स्वामी कृपा माझ्यावरती झाली आणि माझं जे काही जीवनातलं स्वप्न होतं ते स्वामीमुळं पूर्ण झालं. कोणतं स्वप्न ते पण तुमच्याशी शेअर करते व माझा स्वामी अनुभव अंगाला काटे येईल असा हा पण तुमच्याशी शेअर करते. तर ताईंनो, खूप दिवसाची इच्छा होती सिटीला राहायला यायची. मुलांच्या शिक्षणासाठी सिटीला राहायला आलो. जवळपास 5-6 महिने दुसऱ्याच्या घरात किरायाने राहिलो. किरायाने राहिल्याच्या नंतर काही अनुभव असे आले की तिथं पाणी नाही किंवा स्वच्छता नाही किंवा मग काहीतरी असेच गैरसोय होती, सोय नव्हती व्यवस्थित. म्हणून आम्ही काय निर्णय घेतला की म्हणजे हाय ती रूम खाली करायची आणि दुसरीकडे जायचं किरायाने राहायला. खूप दिवसाची इच्छा, शोधत होतो रूम. पण यांचं म्हणणं कसं होतं की दरवेळेस म्हणजे रूम चेंज करणं. आता प्रत्येक सगळेच माणसं आपल्याला सारखे भेटतील असं नाही आहे. काही माणसं आपल्याला त्यांच्यात ॲडजस्ट व्हावं लागेल किंवा ते आपल्यात ॲडजस्ट होतील तरच आपलं कुठंतरी किरायाने राहायचं जमेल. त्यामुळं मग आम्ही असा निर्णय घेतला. हो, बरोबर आहे तसं. पण मग सरने आमचा एकच विचार केला की आहे ह्या माणसापाशीच आपण त्यांचे होऊ किंवा ते आपले होतील. तर मग त्यांनी निर्णय घेतला. पण त्यांची एकच इच्छा होती, 17 जागेवर फिरण्याच्या ऐवजी आपण एक स्वतःचंच फ्लॅट सिस्टीम म्हणा, रो हाऊस म्हणा घेण्याचा प्रयत्न करू. पण घेण्याची खूप इच्छा, काही प्रॉब्लेम असतात. सगळ्यांनाच माहिती आहे, काही करायचं म्हणल्यावर पहिला प्रॉब्लेम असतो पैशाचा, दुसरा प्रॉब्लेम असतो म्हणजे योग येण्याचा. तर ते माझे योग हे खूप दिवसाचे येत होते. म्हणजे आम्ही जवळपास 15-3 वार त्या योगामध्येच होतो. म्हणजे स्वतः घेण्याची इच्छा होती म्हणल्यावर आम्ही प्रयत्न करतच होतो. तर आमच्या प्रयत्नाला यश येत नव्हतं ताईंनो. ते यश काय येत नव्हतं ते बी तुमच्याशी शेअर करते. कुठं बी पाहायला केलं तर सरला आवडलं तर मला आवडायचं नाही, यांना आवडलं तर मला आवडत नव्हतं, मला आवडलं तर यांना आवडत नव्हतं. आमचे भरपूर दिवस गेले, 2-3 महिने. पूर्ण जी आमची सिटी आहे त्या पूर्ण सिटीमधला कोणा ना कोणा मी स्वतः पाहिला. जवळपास 8 दिवस माझी दुकान बंद ठेवली आणि नुसतं शोधत होते घर. तर कुठंच घर शोधत म्हणजे मनावं असं भेटत नव्हतं. सरला नाही आवडायचं ते, मला नाही आवडायचं, असं होत होतं आमचं. पण एक दिवशी सहज माझ्या स्वामींची सेवा करताना माझ्या आठवणीत आलं की भरपूर म्हणजे स्वामींनी आत्तापर्यंत मला असं वेळच नाही आणली की प्रश्न उत्तर करायची. कारण स्वामीने माझं भरपूर सगळं काही व्यवस्थित संसार चाललेला होता. त्यामुळं मला अशी वेळच नाही आली की स्वामी केंद्रात जाऊन प्रश्न उत्तर करावं आणि स्वामींना त्या प्रश्नाचं उत्तर मागावं. पण ही अशी वेळ आली होती की कुठंच आमचं घर घ्यायचं जुळतच नव्हतं. सौदा तरी मॉडर्न किंवा घर तरी नाही आवडायचं. कुठं जागा आवडली तर पार्किंगला जागा नाही, असंच नुसते अडथळे येत राहिले. मग मी एक विचार केला की चला बाबा, भरपूर गुरुवारी गेले, भरपूर सेवेकरी तिथं प्रश्न उत्तर करतात केंद्रामध्ये. चला म्हणलं आपला बी प्रश्न उत्तर करून पाहूया, असे मनात इच्छा आली. आणि कसं म्हणजे ते स्वामींनीच बुद्धी देव मला की प्रॉपर दिशा दाखवण्यासाठी. मग मी प्रश्न उत्तर केला. जिथं जे सेवेकरी असतात तिथे एकही रुपये घेत नाहीत. आपण ब्राह्मण काकाकडे जा किंवा जे देवराशी कुणी असं पाहत आहेत त्यांच्याकडे पैशाची गरज असते. केंद्रामध्ये अजिबात नाही. सगळे सेवेकरी देण्यासाठी बसलेले असतात, फक्त आपल्याला घेण्याची व सेवा करण्याची गरज असते. मग मी गेले आणि माझे जे काही प्रश्न होता तो समोर मी लिहिला. एक आपल्याला जवळपास ती चिठ्ठी असेल माझ्याकडे, ती पण तुमच्याशी शेअर करते मी शेवट. ती चिठ्ठीवरती माझं घर होण्यासाठी अमुक माझं घर म्हणजे होत नाही आहे असं लिहिलं. आम्ही खूप प्रयत्न करतो पण ते कुठं ना कुठं आमचं सौदा बिघडतो, नाही तर मग आम्हाला आवडत नाही. हे सगळं लिहिलं मी. आणि लिहिल्याच्या नंतर तीच जी काही माझी चिठ्ठी आहे, कुलदैवत, माझं नाव, यांचं नाव सगळं व्यवस्थित दिलं. कुलदैवत सुद्धा लिहून दिलं, खंडोबा तुळजापूरची देवी. मग त्यांनी माझा प्रश्न घेतला आणि त्याचे उत्तर मला दिले आणि सेवा सांगितली. त्यांनी जी काही मला सेवा सांगितली, मी स्वामींची सेवा मनोभावे केली. तर 21 दिवसाची सेवा होती ताईंनो. तर माझी सेवा 6 ते 7 दिवस झाली. फायनली आम्ही जे राहतोय घर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला पाहू शकता. माझं 1 BHK घर, जे 3 रूमचं जे फ्लॅट आहे ते आमचं 7व्या दिवशी आमचा व्यवहार झाला.
ना आम्ही कोणाला व्यवहाराला बोलिलं ना कोणाशी म्हणजे प्रश्न केला की तुम्ही चला हो की आम्हाला सौदा करायचा. कोणालाही न दाखवता न व्यवहाराला बोलता आम्ही दोघांनीच हा व्यवहार केला आणि हा व्यवहार एका दिवसातच झाला. आम्हाला दोघांना पसंत झालं, आमच्या बजेटनुसार भेटलं. तर ही स्वामी कृपा माझ्या जीवनात 7 दिवसामध्ये झाली. 21 दिवसाची सेवा मग मी मनभावे केली आणि ती 21 दिवसाची सेवा मनभावे करून मला आज वास्तूनुसार व माझ्या मनानुसार मला फ्लॅट भेटला आणि स्वामींनी मला प्रॉपर दिशा दाखवली आणि जे काही सेवेकरी आहेत त्यांचेसुद्धा मनापासून आभार मानते. तुम्ही फक्त केंद्रामध्ये जा, तुमच्या जे काही प्रश्न आहेत ते सेवेकऱ्यासमोर मांडा आणि मनभावे सेवा करा, स्वामी फळ देतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. त्यांनी मला जसं जसं प्रॉपर काम करायचं म्हणजे सेवा करून जे काय करायचं ते सांगितलं ते केलं. असं नाही की माझ्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्यासारखंच असू शकतं. प्रत्येकाचं वेगळं वेगळं प्रश्नाचं उत्तर असतं. त्यामुळे तुम्ही जर घर होत नसेल, नोकरी भेटत नसेल किंवा तुम्हाला म्हणजे काहीतरी बिझनेस पुढं जात नसेल, यासाठी सुद्धा तुम्ही मूलबाळ होत नसेल, यासाठी सुद्धा तुम्ही केंद्रामध्ये जा आणि स्वामी सेवा घ्या. दर गुरुवारी प्रॉपर स्वामी सेवेसाठीच सेवेकरी बसलेले असतात प्रश्न उत्तरसाठी आणि ते प्रश्न उत्तर आपण प्रश्न लिहून द्यायचा ना बा असं सांगायचा ना, ते कोणाला सांगतात. कोणताही प्रश्न असू द्या, स्वामी पुढे जायचं आणि ती प्रश्न लिहायचा आणि समोर सेवेकऱ्यांना द्यायचा. ते आपल्या प्रश्नाचे उत्तर देतात आणि आपण ती मनभावे सेवा करायची. हा माझा छोटासा स्वामी अनुभव जर तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ ताईंनो, असेच नवनवीन स्वामी अनुभव ऐकायला विसरू नका.